संभाजीनगर टू मुंबई आपण सकाळी जनशताब्दीनी बसलो 10 वाजता येते ती औरंगाबाद संभाजीनगरला. तर संभाजीनगरवरनं मुंबईला आपण पोहोचलो 4 वाजता. तर तुम्हाला एक अजून दुसरी आहे तपोवन एक्सप्रेस आहे, दुपारी येते 5 औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला समजा ती 2 वाजता येईल समजा. तर ती तुम्हाला संध्याकाळी 10 पर्यंत पोहोचवती, दादर CSTला पोहोचवती 10:30-11 पर्यंत. आणि तुम्हाला जी इकडे येण्यासाठी म्हणजे गोव्यासाठी येण्यासाठी तुम्हाला ती सकाळी भेटेल 5:10 तर ती तुम्हाला CSTवरनं भेटेल. तर तुम्ही तिच्यावर पण येऊ शकता, नाही तर तिच्या अजून नंतर 1-2 आहेत मडगाव एक्सप्रेस, तुम्ही त्या पण एकदा बघू शकता त्याच्याने पण येऊन. पण ही थोडी सुपरफास्ट आहे त्याच्यामुळे ही लवकर येते. तर चला मित्रांनो, आता पोचलोय दादरला. तर आता अनिकेतच्या घरी जायचं आहे, बोरीवलीला म्हणतोय तो, ये म्हणून त्याचं घर तिकडे बोरीवलीला. तर जाऊया अनिकेतकडं. आणि त्याच्या इथं आजचा रात्र तर काढावं लागेल आता कुठं नाही तर कुठं तरी, कारण सकाळी ट्रेन आहे ना. आम्ही आता अनिकेत, प्रथमेश, अर्पित आला आहे तिकडं. प्रथमेश यायचं बाकी आहे अजून. प्रथमेशला बघू आता तो किती वाजता. तो म्हणतो संध्याकाळी आहे ट्रेन त्याची 5 वाजता, तर तो येईल 10 वाजता संध्याकाळी. तर आता सेंट्रल लाईनवरून आलो आहे, आता वेस्टर्न लाईनला जातो आणि तिकडनं बोरिवलीचं लोकल पकडतो आणि जातो त्याच्या घरी. त्याचा फोन येतोय आता, बघू जातो त्याच्या तिकडं आता. तर चला मित्रांनो, फायनली आम्ही बोरिवलीला पोहोचलो आहे. आता अनिकेतला फोन केला, तो येतोय आता. त्यासोबत अर्पित पण असेल. तर चला बाहेर जाऊया स्टेशनच्या आता, बघूयात कुठे आहेत 2 जण. गप्पा फायनली झळकला अनिकेत आमचा. हे अर्पितला कोण आणलं? अरे यार तो घरी बसला, त्याच्या नादामध्ये तुला विसरलो. आता असं आहे का? बरं ठीक आहे, जाऊ दे, चल घरी जाऊ. चला आता घरी जाऊ. बघा ही आमची अर्पित बेबी ती झोपली होती बघा, ही डोळे झाले बघा तिचे. का म्हणते कशी माझी गर्लफ्रेंड आहे तुम्ही पुण्याची? बसली ट्रेन. हो बसला का तू ट्रेनला? कसा आहे मग तू? हालत बेकार नाही. कधी ती ट्रेन कधी आली तुझी? 16 तास बसून आलाय तू. किती घंटे? 14 घंटे लेट. 14 आमच्या भावाची ट्रेन 14 घंटे लेट. ते 12.5 घंटे लेट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, चला आपण आलोय. आज किती 10 तारीख आहे. 10 तारखेची पहाटे. हा सकाळी. तर हा बघा आमचा हा हरवलेला मित्र सापडलाय आम्हाला. आम्ही अर्पित आणि तो अनिकेत इकडे तुम्ही पाहिलाच आहेस. तर हा फक्त एक हरवलेला होता, हेच नाव विसरून गेलो मी. सोडलेला आहे. हा नाशिककर आहे, विंचूरचा. नाशिक मधून सोडलेला आहे. नाशिककर आहे. या गोष्टीला टाळ आलाच पाहिजे. याचं नाव आहे प्रथमेश. त्याच्यामुळे आमचा एअरबीएनबी कॅन्सल झाला. हा ह्याच्या चेहऱ्यामुळे आमचा एक आम्ही बुक केलेला फ्लॅट आमचा कॅन्सल झालेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला थोडासा तकलीफ झाली, थोडी सहन करून घेऊ. आता चालतंय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट कट होणार एडिट मध्ये. नाही मी सकाळी अपलोड करणार आहे उद्या. तू टेन्शन नको. परनेट एक्स्ट्रा चालले. हा त्याच्यामुळे आमचे पैसे थोडे एक्स्ट्रा चालले. सगळ्यांनी मला धन्यवाद बोला. वरचे 2000 लागले त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. आता नवीन फ्लॅट वरती गेल्यावर आम्ही याला अंडी घेणार आहे. तर यांनी त्याच्यासाठी गोदडी पण आणली. बरं चला आम्ही आता चाललो आहे CSTला. तर CST वरनं आम्हाला ट्रेन आहे 5:10 हा, तर आम्ही CST वरनं निघणार आहे आता. तर चला भेटूया. तर फायनली पोहोचलो आम्ही CSTला. 10 आहे ना. तर बॅग वगैरे काढल्यात आता. हे बघा, हे अशी एवढ्या बॅगा घेऊन येते बघा. हे अरे पाठीवरची बॅग घेऊन यायची. हे नाही आमचा. तर चला मित्रांनो, आमची ट्रेन भेटली आहे. ती जनशताब्दी एक्सप्रेस गोवा मडगाव एक्सप्रेस. तर आम्ही पोहोचलोय CSTला. हे बघा हे कसे चाललेत बघा, हे बॅगा घेऊन. आणि हा आमचा अर्पित. चला आता आपण धुंडे आता आपलं हे कोणतं आहे, बोगी कोणती आपली? प्रथमेश आपली बोगी कोणती आहे? बोगी कोणती आहे? D8 आहे का? चला D8 पाहू आपण कुठे. हा कोणता आहे? DUL1C1
अच्छा लास्टला आहे आमचा हा प्लॅन किती 3 वर्ष झाला, 3रा वर्ष आता हा तो सक्सेस झालाय. आता हे आमचे मित्र खुश झालेत आता सध्या. एक पहिला माझ्यामुळे कॅन्सल झाला आणि हा दुसरा ह्याच्यामुळे झाला, सेम कंडिशन. आणि हा तिसरावाला तुझ्यामुळेच. आणि चौथा ह्याच्यामुळे कॅन्सल होता तो वाचला आता. नाही तुझ्यामुळे चौथा कॅन्सल होता वाचलाय. चल झाला तुझ्यामुळे कॅन्सल. मला माहित नाही कसं काय झालं पण झाला. झाला कॅन्सल झाला, मला नाही माहिती. हा बस. चला आता आमचा कोच सापडलाय. त्याच्यामध्ये किती 2 विंडो सीट आहे, त्याच्यासाठी भांडणं होणार आहे आता. माझं नाव ऑलरेडी तर ते मला नाही माहिती, मी आता भांडणं करणार आहे. बसलो ते माझी. हा तर त्याच्यासाठी आता भांडणं होणार आहे. चला लवकर मध्ये जाऊन पाहू भांडणं कोणाची होणार. सीट नंबर आहे, सांग रे सीट नंबर. तर शेवटला आहे तिकडं. पटकन भांडणं होणार आहे बरं का. आता मी पहिले सांगतो मला विंडो लागणार आहे. बघा हा किती पटापटा चाललाय. मी बी इकडे बसून घेणार आहे. आणि त्याच्यात चला आपण ट्रेन झाली आमची, दादरवरनं निघली आता आम्ही. सीएसटीवरनं आपली किती 5:10ची होती ना, तर 5:10ला आम्ही निघलो आहे. आता इकडनं तुम्हाला संभाजीनगरवरनं जेव्हा गोव्याला जायचं त्याच्यासाठी तुम्हाला संभाजीनगरवरनं पहिले हेला यावं लागेल CSTला. आणि CSTला सकाळी 5:10ची जनशताब्दी एक्सप्रेस आहे. तुम्हाला एक नाईट काढावं लागेल. मी मित्राकडे काढली, तुम्ही कोणी नातेवाईक असेल तर त्यांच्याकडे काढू शकता. चला मित्रांनो, आम्ही आता सावंतवाडी क्रॉस केली आहे. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली. आता गोवा लागला इकडनं पुढं आम्हाला. आता थिरीमला उतरणार आहे आम्ही. हे सगळ्यांनी बॅग उचलल्यात आपल्या आता. इकडं 5 मिनिटात एक उतरून जाऊ आणि तिकडनं मग बघूयात फ्लॅटवरती जाण्यासाठी कशाने जाता येईल. तर चला तुम्हाला उतरल्यावरती भेटतो पुढे. तर मित्रांनो पोचलो आम्ही फायनली गोव्यामध्ये. हे बघा ह्याच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. हाच जास्त गडबड करत होता गोव्याला येण्यासाठी. तर आता इकडनं आम्ही जाणार, फ्रेश होणार थोडंसं आणि जेवण वगैरे थोडंसं करणार. आणि मग इकडनं कुठं जायचं रे? आम्ही थिवीमला आलो इकडं. अच्छा इकडनं कॅलेंगटला जायचं आहे, तिथं फ्लॅट आहे. तो आम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला फ्लॅट रिव्हील करून दाखवतो कसा आहे फ्लॅट. आणि मग आपण हा ब्लॉग इथं एंड करूयात. मग भेटूयात नंतर पुढच्या डेस्टिनेशनवर जिथे जाणार तो ब्लॉग आपण काढूयात. हा तर टॅक्सी शोधतात ना ते दोघं जण. ते दोघांचं काम आहे, ते प्लॅनर आहे. ते एक ट्रिप प्लॅनर आहे आणि एक एक्झिक्युटर आहे. काहीतरी गारपू. हा चल. तर चला आम्ही पोहोचलोय आता फ्लॅटवरती. फ्लॅट नंबर आहे 102 कॅलेंगटमध्ये. बघा हा फ्लॅट आहे, तुम्हाला दाखवतो. 1 BHK आहे. तर हे बघा इकडे सोफा आहेत. इकडं कोणची आपली ही बॅग आहे, एअर बेड आहे प्लस सोफा पण आहे. हे फ्रीज पण आहे आणि इकडं गॅस वगैरे दिलं आहे किचनमध्ये आपण काही लागलं असतं बनवायला. आणि इकडं TV वगैरे सगळं एकदम डेकोरेशन मस्त आहे. आणि इकडं आपल्याला बाल्कनी पण आहे. बाल्कनीमधून व्ह्यू बघा मस्त एकदम बाहेर. एकदम असं शांत वातावरण आहे. हे बघा ही बाल्कनी आहे मस्त एकदम. खूप मोठी आहे, चांगली स्पेस चांगला आहे तिचा. आणि एक अजून एक मध्ये रूम आहे, तुम्हाला रूम दाखवतो मी. हे बघा ही रूम आहे मस्त एकदम. हा 2 बेडरूम आहे.
तर बस एवढंच आहे फ्लॅट 1 BHK. मस्त बनवला आहे एकदम फ्लॅट त्यांचा, मस्त केला. एक्झिक्युटिव्ह आमचा हा आहे, चॉईस करणारा आमचा अर्पित आहे. तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता तो, तर एकदम मस्त भेटला आहे. तर तुम्हाला फ्लॅट पण दाखवून दिला मी आता, आणि आपली जर्नी पण तुम्ही बघितली कशी झाली काय नाही. संभाजीनगर टू मुंबई आपण सकाळी जनशताब्दीनी बसलो. पावणे 10 वाजता येते ती औरंगाबाद संभाजीनगरला. तर संभाजीनगरवरनं मुंबईला आपण पोहोचलो 4 वाजता. तर तुम्हाला एक अजून दुसरी आहे तपोवन एक्सप्रेस आहे, दुपारी येते 5 औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला समजा ती 2 वाजता येईल समजा. तर ती तुम्हाला संध्याकाळी 10पर्यंत पोहोचवती, दादर CSTला पोहोचवती 10:30-11पर्यंत. आणि तुम्हाला जी इकडे येण्यासाठी म्हणजे गोव्यासाठी येण्यासाठी तुम्हाला ती सकाळी भेटेल 5:10. तर ती तुम्हाला CSTवरनं भेटेल. तर तुम्ही तिच्यावर पण येऊ शकता, नाही तर तिच्या अजून नंतर 1-2 आहेत मडगाव एक्सप्रेस, तुम्ही त्या पण एकदा बघू शकता त्याच्याने पण येऊन. पण ही थोडी सुपरफास्ट आहे त्याच्यामुळे ही लवकर येते, तर तुम्ही बघू शकता. तर चला आपला ब्लॉग इथं आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. मी थोडा आता आराम करतो, खूप थकलो आहे आता, प्रवास झाला ना 2 दिवस खूप. तर चला आता बाय बाय, आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.